शाळा सुटली आणि घरी जाण्यासाठी सायकलवर निघालेल्या 12 वर्षांच्या मुलीवर ऍसिड हल्ला झाला। या घटनेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यासहित राज्यभरात संताप व्यक्त केला जातोय। वडगाव पान इथल्या हाडकीचा ओढा या भागामध्ये ही घटना घडली आहे। तुरळक लोकवस्ती आणि फक्त कामासाठी जाण्याचा मार्ग इथे आहे, त्यामुळे फार वर्दळ नसते। अशा ओढ्याच्या रस्त्यावर घडलेल्या प्रकाराचा नेमका काय घटनाक्रम होता हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे। आरोपी अजूनही मोकाट आहे। दुसरीकडे ग्रामस्थ हे प्रचंड आक्रमक झालेले आहेत। संगमनेर श्रीरामपूरमध्ये नागरिकांकडून रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे। अहिल्यानगरमध्ये 6वीतल्या मुलीवर हा ऍसिड हल्ला झाला आणि अत्यंत दुर्दैवी तसंच महाराष्ट्राला हादरवणारी अशी ही घटना आहे। आरोपी अजूनही फरार आहे आणि त्याच्या मागावर पोलिसांची पथकं सुद्धा तैनात करण्यात आलेली आहेत। त्याचा कसून शोध घेतला जातोय आणि या आरोपीवर कठोरातली कठोर कारवाई केली जावी, त्याला शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सर्व स्तरातून पाहायला मिळते। दुसरीकडे ग्रामस्थ सुद्धा तितकेच आक्रमक झालेत। जिथे ही सगळी दुर्दैवी घटना घडलेली आहे त्या घटनास्थळावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी। वडगाव पान या गावातील इयत्ता 6वी शिकणाऱ्या मुलीवर शाळेतून घरी जात असताना अज्ञात व्यक्तीनं ऍसिड हल्ला केला। सध्या आपण हाडकीचा ओढा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या ओढ्यावरती आहोत, ज्या ठिकाणी हा सर्व प्रकार घडलेला आहे। साधारण 11:30च्या दरम्यान मुलीची शाळा सुटली आणि जी मुलगी होती ती आपल्या इतर मामाच्या 2 मुलींसोबत ती या ठिकाणून नेहमी सायकलवर जाते। आपण या ठिकाणी पाहू शकतो का अशा पद्धतीनं हा सगळा रोड आहे आणि या ठिकाणी ही जी मुलगी आहे ती नेहमीप्रमाणे शाळेतून घरी जात होती। उन्हाचे दिवस असल्यानं शाळा लवकर सुटतात, त्यामुळे 11:30च्या दरम्यान शाळा सुटली आणि मुलगी घरी जात असताना याच ठिकाणावर रस्त्याच्या बाजूला म्हणजे मुख्य रस्त्याच्या आसपास दुचाकी लावून जो कोणी व्यक्ती होता तो पत्ता विचारण्याच्या बहाण्याने या ठिकाणी थांबलेला होता। जशा 2 मुली म्हणजे पीडित मुलीच्या मामाच्या ज्या 2 मुली आहेत त्या पुढे गेल्या आणि जी पीडित मुलगी आहे ती सायकलवरनं पाठीमागनं येत असताना तिला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्याने या ठिकाणी थांबवलं आणि त्यानंतर तिच्यावर ऍसिड फेकलं। तर मुलीचा सध्या जो भाग आहे चेहऱ्याचा एक दिशेचा भाग जो आहे त्या डोळा असेल हा गंभीर त्याला इजा झालेली आहे आणि ती जी मुलगी होती तिची सायकल जी आहे ती या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी तिची सायकल पडलेली होती। काल फॉरेन्सिक टीमने या ठिकाणी येऊन सगळा जो तपास आहे तो केलेला आहे। ही सगळी घटना जी आहे याचे पडसाद अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटताना पाहायला मिळत आहे। सध्या या ठिकाणी पोलिसांच्या गस्त ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत। आपण पाहू शकतो की पोलीस अद्यापही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काही मिळतं का याची तपासणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। ओढ्यामध्ये उतरून खास करून या ठिकाणी तपास सुरू आहे। आणखीन एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी घटना घडली त्यानंतर थोड्याच अंतरावर असणारी जी वस्ती आपल्याला पाहायला मिळते त्या वस्तीवर ती मुलगी या ठिकाणून धावत गेली आणि तिथे असलेल्या ज्या महिलांनी आहे तिला मदत केली। या सगळा प्रकार जो होता एकदम थरारक प्रकार होता। मुलीचा आक्रोश जर बघितला तर मोठ्या प्रमाणावर आक्रोश करत होता, कारण की उन्हाचा तडाखा आणि त्यामुळे चेहरा भाजलेला असताना मुलीचं सगळं बघितलं आणि ज्या स्थानिक महिला ज्या आहेत ज्यांनी मदत केली त्यांनी देखील या घटना सांगताना अतिशय संवेदना त्यांच्या जागृत झाल्याचं पाहायला मिळालं। सध्या पोलीस जे आहेत आपण पाहू शकतो की ओढ्यामध्ये उतरलेले आहे। या ठिकाणचे काही मिळतं का ते पाहणं महत्त्वाचं ठरतंय। दुर्गम भाग आहे, काटेरी झुडपं सगळ्या बाजूने आहे, रस्त्याच्या वस्त्या ज्या आहेत त्या तुरळक वस्ती या ठिकाणी आहे आणि त्यामुळं ह्या भागामध्ये कुठल्याही प्रकारचा सीसीटीव्ही नसल्यामुळे पोलिसांसमोर एक मोठं आव्हान या ठिकाणी आहे की आरोपीचा शोध कसा घ्यायचा। कारण की त्या मुलीला विचारल्यानंतर नेमकं कोणी ऍसिड फेकलं किंवा कोणी हा सगळा प्रकार घडला तर ती ओळखीचं नसल्याचं सांगते आणि हा सर्व प्रकार तिला नेमकं कळायला सुद्धा नाही की ऍसिड होतं। तर तिचं वाक्य जे होतं की माझ्या अंगावर कोणीतरी विष फेकलं, हा सगळा प्रकार जो आहे अतिशय निंदनीय आहे, निषेध केला जातोय। वडगाव पान येथील जो श्रीरामपूर संगमनेर जो महामार्ग आहे त्याचे तळेगाव फाटा येथे स्थानिकांनी रास्ता रोको करत प्रशासनाकडे आरोपीच्या तात्काळ अटकेची मागणी केलेली आहे। संतापाचं वातावरण आहे। शाळेतून घरी जाणाऱ्या मुलींना सध्या भीतीचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय। सगळा भाग जर आपण बघितला तर अतिशय निर्मनुष्य असलेला भाग आहे। शेतीची कामं करणारी मंडळी या ठिकाणून जात आहे, असं सगळं हे वातावरण आहे। अशा ठिकाणी हा प्रकार घडल्यानंतर मुलींमध्ये आणि मुलींच्या पालकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। पोलीस रात्रीपासून या ठिकाणी ठाण मांडून आहे। काही सुगावा लागतो का, आरोपी काही मागमूस मिळतो का, हे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सुनील दवंगे, NDTV मराठी, संगमनेर, अहिल्यानगर।